आणि त्या ध्येयाप्रती लवकरात लवकर जाण्यासाठी आपण जास्तीत जास्त लवकर संघटित झालं पाहिजे, लवकर कामाला लागलं पाहिजे, आपल्या स्वतःमध्ये काहीतरी बदल घडवून आणला पाहिजे. म्हणून संघानी शताब्दीच्या निमित्ताने संघाचे मोठे एकत्रीकरण असे आयोजित करण्यापेक्षा पंचपरिवर्तनाचा विषय हाती घेतला की आपल्या या देशाला जर का संघटित व्हायचं असेल आणि विकासाच्या मार्गावर जायचं असेल तर आपल्यामध्ये हे काही बदल करावे लागतील. याची जागृती आपल्या सगळ्यांमध्ये व्हायला पाहिजे. आपण त्या दृष्टीने कृतीशील व्हायला पाहिजे. हे एका प्रकारे आपल्या धर्माचं रक्षणच आहे. जेव्हा आपण धर्माचं रक्षण करायचं म्हणतो तेव्हा कंपाऊंडर सारखं बाहेर उभं राहून आतमध्ये धर्म आहे त्याचं रक्षण करायचं असं नसतं करायचं. आपण धर्माचं पालन करूनच धर्माचं रक्षण करत असतो. त्यामुळं आपला धर्म काय आहे, आपल्या धर्मामध्ये काय काय सांगितलं जातं त्याचा अभ्यास करणं, त्याच्या दृष्टीने जागरूक होणं हे आपण केलं पाहिजे. त्याच्यातला एक मुद्दा आहे कुटुंब प्रबोधन. संपूर्ण विश्वभरामध्ये आपला देश, आपली संस्कृती ही आपल्या कुटुंब व्यवस्थेवरती ओळखली जाते. एकत्र कुटुंब पद्धती असेल, घरातल्या सगळ्यांचा एकमेकांशी असलेला संवाद असेल, जे कौरव आणि पांडवांमध्ये झालेला संवाद होता की वयम पंचाधिकम शतम, बाहेरचा कोणी आला तरी कुटुंबातले आम्ही सगळे एकत्रच आहोत. आपापसामध्ये कितीही शत्रुत्व असलं तरी ते बाहेरच्यांसाठी तसं नाही. आज आपल्या कुटुंबांची स्थिती काय आहे? आपल्या सगळ्यांना घरातल्या घरात सुद्धा एकमेकांशी बोलायला फार कमी वेळ मिळतो, कारण ते हातातला एक डिव्हाइस आहे ते जरा जास्त वेळ घेतात. आपापसातला संवाद वाढवण्यासाठी आपण काही उपक्रम करू शकतो का? किमान घरातल्या घरात जेवायला एकत्र बसणं, घरातल्यांनी एकत्र आरती करणं, पूजा करणं. काही उपक्रम पण आहेत जसं की मोबाईलचं पार्किंग करणं, मोबाईलचा उपवास करणं. जसं गाडी पार्किंग करून घरात जातो तसं मोबाईलचं पार्किंग करून घरात जायचं. ठरलेल्या वेळेसाठी तरी मोबाईलकडे बघायचं नाही. महिला भरपूर आहेत त्याचा आनंद आहे. महिलांचा उपवास तापास बरेच असतात, तर मोबाईलचा सुद्धा एकदा इंटरनेटचा उपवास असा पण प्रयोग करून बघा. घरातल्यांशी बोलायला वेळ मिळण्यासाठी आपल्याला असे काही प्रयोग करायला लागतील. घरातल्यांनी एकत्र घरातल्यांसाठी वेळ देणं, घरातल्यांबरोबर बोलणं. आज दिवसभरामध्ये काय झालं हे खूप महत्वाचं आहे. घरातला संवाद वाढणं खूप गरजेचं आहे. त्याचे न झाल्याचे दुष्परिणाम पण आज समाजामध्ये आपण बघतोय. जास्त काही उल्लेख करत नाही वेळेच्या मर्यादेमुळे. दुसरा आहे पर्यावरण. या पर्यावरणामुळेच आपण आहोत खरं तर. हे पर्यावरणच आपलं रक्षण करत असतं. त्यामुळे आपली सुद्धा जबाबदारी आहे, आपला सुद्धा कर्तव्य आहे की आपण पर्यावरणाचं रक्षण केलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये आपण पाणी कसं वाचवू शकतो? छोट्या छोट्या गोष्टी आहेत. कदाचित मंचावरनं बोलण्याच्या एवढ्या मोठ्या गोष्टी आहेत का असा प्रश्न पडावा, अशा छोट्या गोष्टी आहेत. कुणी घरी आलं की आता आपण सिरियल मध्ये वगैरे जसं बघतो की ट्रे मधनं मोठे मोठे ग्लास आणून देतात, त्याच्यामध्ये पाणी देतात. त्या ग्लास मधलं पूर्ण पाणी कुठलाच पाहुणा कधी पित नाही. राहिलेलं पाणी आपण परत प्यायच्या पाण्यात मिसळतो का? एवढं पाणी वाया जातं. आपली पूर्वी पद्धत काय होती? तांब्या भांड्यामध्ये पाणी द्यायचं. का बरं बंद केली आपण? आज जर का आपण इथून घरी जाऊन बघितलं आणि जर का सुरू केलं की आपण ग्लासच्या वेळी तांब्या भांड्यात पाणी द्यायचं, प्रत्येक घरामध्ये किमान 2-4 लिटर पाणी फक्त तांब्या ग्लास मध्ये पाणी दिल्यामुळे वाया जातं. आरो आता सगळ्यांच्याच घरामध्ये असतो. सगळ्यांचं ते आरोचं एक्झिट वॉटर जे असतं ते वायाच जात असतं, बेसिन मध्ये सोडून ठेवलेलं असतं. त्या पाण्याचा आपण किमान घरच्या बाकीच्या कामांसाठी उपयोग करू शकतो का? कितीतरी पाणी वाचवू शकतो. पाणी वाचवण्याचे अनेक उपक्रम आहेत, प्रयोग आहेत, ते आपण आपल्या आपल्या घरामध्ये केलं पाहिजे. एक उपक्रम करायला लागलो ना की आपल्याला त्या पाण्याबद्दल एक जागरूकता तयार होते. अजून कुठं कुठं पाणी वाया जातंय, कुठं नळ लीक झालाय का, कुठे जास्त पाणी सोडून ठेवलंय का, शॉवर खाली आंघोळ करताना कसं बाकीच्या गोष्टी करताना पाणी चालूच असतं. अशा अनेक गोष्टींमध्ये आपण आपल्यामध्ये बदल केला पाहिजे. प्लास्टिकचा वापर एवढा प्रचंड वाढलाय
की फक्त नद्यांमधनं अरबी समुद्राला मिळणारी जी एक खाडी आहे, त्या खाडीमध्येच एवढं प्लास्टिक जमा झाले की आपल्या संपूर्ण भारताच्या वरती 4 फूट उंचीचा प्लास्टिकचा थर उभा राहू शकतो. एवढं प्लास्टिक एका खाडीमध्ये जमलेले आहे. आपण आपल्या घरातलं प्लास्टिक कसं कमी करू शकतो? कधी बाहेर काही वस्तू आणायला गेलो किराणा मालाच्या दुकानामध्ये, भाजीवाल्याकडे, ती प्लास्टिकची पिशवी तर फुकटच असते ना, ते किती पण मागतो. त्याच्या ऐवजी जर का प्रत्येक वेळी आपण कापडी पिशवी वापरण्याचा आग्रह केला तर खूप मोठ्या प्रमाणावरती आपण प्लास्टिक वापरात येण्यापासून, कचऱ्यात जाण्यापासून वाचवू शकतो. हे जर प्लास्टिक कचऱ्यात गेलं तर काय होतं? एकतर नाली तुंबवतं, नाहीतर जर का जाळलं गेलं तर ते वायू प्रदूषण करतं, आणि जर का तेही नाही झालं तर रस्त्यावरची जनावरं किंवा रस्त्यावर असणारी गोमाता ही ते प्लास्टिक खात असते. एका गोमातेच्या पोटातून मध्यंतरी 52 किलो प्लास्टिक काढल्याचा एक बातमी सुद्धा आलेली. हे प्लास्टिक त्यांच्या पोटात जाण्यापासून, नाली तुंबवण्यापासून किंवा प्रदूषण करण्यापासून आपण वाचवू शकतो. आपण स्वतःमध्ये बदल करण्याची गरज आहे. तिसरा आहे समरसता. आपल्यामध्ये अनेक भेदाभेद आहेत, त्यामुळे हिंदू समाज खूप मागे राहिलेला आहे. भाषा भेद आहे, प्रांत भेद आहे, जाती भेद तर खूप मोठ्या प्रमाणावर आहे. आर्थिक श्रेणीचा पण भेद आहे किंवा कामाच्या दर्जाचा पण भेद आहे. एक सोसायटीमध्ये राहणारे वगैरे जे असतात, जे आहेत आपल्या इथं असतात, त्यांना सुद्धा एक प्रश्न आहे, जे आपल्या घरी रोज येतात त्यांच्या घरी आपण कधी जातो का? कोण कोण येतात आपल्या घरी रोज? ज्या कोणी मावशी येतात, जे कोणी दादा येतात, जे कचरा उचलायला येतात, काही सेवा द्यायला येतात, त्यांच्या घरी आपण कधी जातो का? त्यांना सुद्धा आपण समानतेची वागणूक देतो का? त्यांना सहकुटुंब, बाकी ऑफिस मध्ये किंवा बाहेरच्या ठिकाणी ज्यांना रोज भेटतो त्यांच्याशी आपले खूप चांगले संबंध होतात, दोस्ती होती. अशी सगळ्यांशी का होत नाही? असा हा भेदभाव आपल्या मनामध्ये सुद्धा कुठेतरी घर करून बसलेला आहे. तो काढून टाकून सगळ्यांनी एका समान पातळीवर येण्याची गरज आहे, असण्याची गरज आहे. तर आपला समाज प्रगती करू शकतो. हे एक परिवर्तन आपण सगळ्यांनी आपल्यामध्ये केलं पाहिजे. पुढचा आहे नागरी शिष्टाचार. आपण सगळेजण नागरिक आहोत. नागरिक म्हणजे काय? तर एका नगरामध्ये राहतो. आपलं सगळ्यांचं जीवन हे एकमेकांवरती अवलंबून असतं. जंगलामध्ये एकटं जर का आपल्याला सोडलं तर आपल्याला जगणं अशक्य होऊन जाईल. त्यामुळे आपण एकत्र राहत असतो, समूहामध्ये राहत असतो, आणि समूहामध्ये राहण्यासाठी काही नियम बनवले जातात. आपणच आपल्यासाठीच बनवलेले, आपल्यासाठीच उपयुक्त असलेले असे हे सगळे नियम आहेत, ज्यांना नागरी शिष्टाचार म्हणतात. मग ते गाडी चालवण्याचे नियम असतील, चार चौकामध्ये फोन वापरण्याचे नियम असतील, आपल्या सगळ्यांचा सगळ्यात मोठा जे कर्तव्य आहे ते म्हणजे मतदान. ते मतदान आपण प्रत्येक जण करतो का? 12-18 वर्षाचं पूर्ण झाल्या आपण लगेच मतदान ओळखपत्र काढून घेतो का? संविधानाचा आदर करतो का? जिथं जिथं कुठं राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत सुरू असेल तिथं आपण उभे राहतो का? त्याला योग्य सन्मान करतो का? जे काही नागरी नियम सगळीकडे केलेले असतात, ते कचरा टाकण्याबद्दलचे असतील किंवा सार्वजनिक जागांवरचे असतील, त्या सगळ्यांचं आपण पालन करतो का? सिग्नल वरती थांबणं हा एक खूप मोठा मुद्दा आहे. तसा कुणी थांबलं की मागणं हॉर्न वाजवायला लागतात आणि पुढचाच त्याला बळी पडतो, मी पण तोडतो. इथं बसलेल्या सगळ्यांनी जरी असा निश्चय केला की मागच्याने किती हॉर्न वाजवला तरी मी सिग्नल तोडणार नाही, करू शकतो का आपण? करू शकतो का? तर एवढ्या सगळ्यांनी निश्चय केला तरी सुद्धा चिंचवडे नगर मध्ये कधीच सिग्नल तुटताना आता दिसत नाही, असं आपल्याला परिवर्तन बघायला मिळू शकतं.
हे आपल्यामध्ये परिवर्तन करण्याची गरज आहे. आणि शेवटचा आहे स्वबोध. आज सगळ्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवरती युद्धाचा कसा प्रभाव पडलाय हे आपल्याला लक्षात येतंय. कमर्शियल गॅसचे किमती प्रचंड वाढलेल्या आहेत. शेअर मार्केटमध्ये खूप मोठी उलाढाल झालेली आहे. भविष्यामध्ये किती दिवस आपल्याला आपल्याकडचा ऑइलचा साठा पुरेल हे काही कल्पना नाहीये. किती दिवस युद्ध चालेल काही माहिती नाहीये. यावेळी आपण स्वावलंबी असण्याची गरज आहे. आपण स्वतःवर अवलंबून असण्याची गरज आहे. आपली अर्थव्यवस्था स्वावलंबी असण्यासाठी आपण स्वदेशी उत्पादनं वापरण्याची गरज आहे. आजकाल आपल्यामध्ये एक खूप डोक्यामध्ये असं घुसलंय की इम्पोर्टेड असेल तर ते चांगल्या क्वालिटीचं असतं. त्याच्यामुळे माझी गाडी इम्पोर्टेड आहे, माझं सेंट जे वापरतो ते इम्पोर्टेड आहे, माझा साबण पण इम्पोर्टेड आहे, आमचा टीव्ही पण इम्पोर्टेड आहे, असं सांगण्यामध्ये प्रतिष्ठा वाटते. तर स्वदेशी वापरतो हे सांगण्यामध्ये प्रतिष्ठा वाटण्याची गरज आहे. त्याच्यामुळे आपली अर्थव्यवस्था सुधारू शकते. आणि त्याही पुढे जाऊन आपण स्वतःला ओळखणं पण गरजेचं आहे. आपली भाषा कुठली, आपली भूषा कशी असती, आपल्या उष्णकटिबंधामध्ये राहण्याच्या कपडे घालण्याच्या पद्धती कशा असायला पाहिजेत, आपल्या तब्येतीला कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत, आपल्या खाण्यापिण्याच्या गोष्टी कुठल्या. पिझ्झा बर्गर तर आता भरपूर खाल्ला जातो. तो जिथं तयार झाला तिथल्यांना कदाचित तिथल्यांना पण तो तब्येतीला चांगला नाहीच आहे, पण आपल्याला तर बिलकुल नाही. तरी सुद्धा आपल्याकडे ते फॅट कसं काय आलं. तर आपल्या खाण्याच्या गोष्टी, आपल्या कपडे, आपली भाषा, आपले सणवार, आपले उत्सव, मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन डे हे सगळ्यांना माहिती असतात. पण आजकाल रक्षाबंधन, गुरुपौर्णिमा हे उत्सव कधी येऊन गेले आपल्याला लक्षात पण येत नाही. वाढदिवस साजरा करण्याची पद्धत काय, तर मेणबत्ती फुंकायची आणि केक आणि काय 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 अजून ते तोंडाला फासायचं. किमान आपण इथं बसलेल्यांनी तरी हा संकल्प केला पाहिजे की दिवे विझवणे ही आमची संस्कृती नाहीये. तर आम्ही आमचा वाढदिवस आमच्या पद्धतीने साजरा करू. संस्कृत श्लोक पण आहेत. आपण दिवाळी कशी साजरी करतो, गुढीपाडवा कसा साजरा करतो, त्यांच्या तारखा निश्चित आहेत का? तारखा नाही, त्या तिथीनुसार करतात. आपला वाढदिवस पण आपण तिथीनुसार करू शकतो का, असा पण सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. हे जे पंचपरिवर्तनाचे मुद्दे आहेत हे दिसायला फार छोटे छोटे दिसतात, परंतु ज्या श्लोकामध्ये मगाशी सांगितलं त्याप्रमाणे या कलियुगामध्ये जर का आपल्याला आपल्या शत्रूंवर विजय मिळवायचा असेल, आपल्या धर्माचं रक्षण करायचं असेल, आपल्या मातृभूमीला परमवैभवाला न्यायचं असेल, विश्वगुरुपदी विराजमान करायचं असेल, तर संघ शक्ती कलियुगे या उक्तीनुसार आपण सगळ्यांनी संघटितपणे हे प्रयत्न करण्याची आणि आपल्यामध्ये परिवर्तन घडवून आणण्याची गरज आहे. याचा असं परिवर्तन घडवून आणण्याचं मी सगळ्यांना आवाहन करतो आणि थांबतो. जय श्रीराम. जय श्रीराम.